नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कुमलगोंडा, मुकटीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा, मोटला तसेच सुकर्ली ते असरल्ली या गावांना जोडणाऱ्या पक्क्या डांबरी रस्त्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तहसीलदार श्रीराम साहेब यांच्या मार्फत देण्यात आलेल्या या निवेदनात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाहून अधिक काळ उलटूनही या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. रस्त्याअभावी पावसाळ्यात या परिसरातील परिस्थिती अधिक बिकट होत असल्याचे सीपीआयने म्हटले आहे. मार्गावरून गुडघाभर चिखल साचत असल्याने रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त आणि गरोदर महिलांना खाटेवर किंवा झोडीत टाकून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची वेळ नागरिकावर येते. तसेच खराब आणि घसरत्या रस्त्यामुळे दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढून अनेकांना दुखापती होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या समस्येचा सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावरही परिणाम होत आहे. गावात चांगला रस्ता नसल्यामुळे बाहेरगावचे लोक येण्यास टाळाटाळ करतात. परिणामी अनेक युवकांच्या विवाहात अडचणी निर्माण होत आहे. तसेच पावसाळ्यात वाहतूक ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने विविध शासकीय कामे आणि योजनांचाही लाभ वेळेत मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान कुमलगोंडा, मुकटीगुट्टा, मुत्तापूर, टेकडा, मोटला, सुकर्ली ते असरल्ली या संपूर्ण मार्गाला तात्काळ प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देऊन पक्का डांबरी रस्ता तयार करण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी तात्पुरती दुरुस्ती करावी अशी मागणी सीपीआयने केली आहे. प्रशासनाने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलन, जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिलेला आहे. गडचिरोली प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत रहा उमेश 24 चॅनल.